आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्नेहज्योत कल्याणकारी सेवाभावी संस्थांच्या वतीनं निराधार महिलांना साड्या व खाऊचे वाटप। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्नेहज्योत कल्याणकारी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने पिंपरीतील सावली निवारा केंद्र येथे निराधार वयोवृद्ध महिलांना साड्या व खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला। समाजातील वंचित व निराधार महिलांना आधार देण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट स्नेहा कांबळे यांच्या हस्ते साड्या व खाऊचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती आडेकर, संपादक दैनिक मल्हार संवाद वर्तमानपत्र उपस्थित होत्या। तसेच उपसंपादक सुनंदा निकरड यांचीही उपस्थिती होती। यावेळी विशेष अतिथी म्हणून SD कांबळे, सुनील कांबळे, परमेश्वर कांबळे, अनिल संग्राम कांबळे उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना सोमनाथ नाढे यांनी केली। तसेच या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपत राजबापू सूर्यवंशी, पॅन्थर सेना पश्चिम महाराष्ट्र, अमलभाऊ सावदेकर, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष, विकास गाडे, RPI थेरगाव शाखा अध्यक्ष आणि किशोर सोनवणे शाखा उपाध्यक्ष आणि इतर समाजसेवक यांचीही उपस्थिती लाभली। मनोगत व्यक्त करताना SD कांबळे म्हणाले की समाजातील संवेदनशीलता कमी होत चालली असून नात्यातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर व सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष भाषणात ॲडव्होकेट स्नेहा कांबळे यांनी सांगितले की वृद्धांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे। कुटुंबातील आनंदाचे क्षण कुटुंबापासून वंचित असलेल्या आजी आजोबांपासून सोबत वाटून त्यांना मायेची ऊब व आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे। सावली निवारा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष MA हुसेन, रिअल लाईफ रिअल पीपल्स संस्था यांच्या अग्नेस फ्रान्सिस, सामाजिक कार्यकर्ते गौतम थोरात, व्यवस्थापक आणि सचिन बोधनकर सहव्यवस्थापक यांचेही सहकार्य लाभले। सावली निवारा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष MA हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जनसेवेचे कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे। महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे सावली निवारा केंद्रातील निराधार वयोवृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले। आजींना मायेची ऊब आणि आपलेपणाची जाणीव झाल्याची खुशी जाणवत होती। समाजातील अशा गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची गरज असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते। ज्येष्ठांसाठी पुढे येणे हीच खरी मानवता आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। समाजातील वंचित घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। चला महिला दिन फक्त शुभेच्छांपुरता न ठेवता माणुसकी जपण्याचा संकल्प करूया। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, पुणे।